गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये आणि या पहाटेच्या शुभ्र वातावरणामध्ये सर्व मायबाप सज्जन उपासना करूनच श्रवणाला बसलो आहोत असं मानून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की आजच्या जीवनामध्ये दुःखाचं सावट सगळीकडे पसरलेलं आहे, पण हे दुःखाचं सावट जर आपल्याला घालवायचं असेल तर या विश्वामध्ये एकच पर्याय आहे, तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त। आणि ब्रह्ममुहूर्त आपल्या जीवनामध्ये अविभाज्य घटक काय आहे, हा अविभाज्य भाग काय आहे ते आज आपण पाहणार आहोत। असं म्हणतात की ब्रह्ममुहूर्त म्हणजे सुखाची पर्वणी आहे, सुखाचा महामेरू आहे। आणि जर ज्याच्या जीवनामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची वेळ येते तो नशीबवान सुद्धा असतो। आणि हे नशीब असतं ना, ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाने बदलायला हवं। जर आपण ब्रह्ममुहूर्तावर उठलो तर आपल्या जीवनामध्ये चमत्कार नक्कीच होतो आणि 100% होतो। असं का? बघा, ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे तुम्हाला आता एक विचार आला असेल की ब्रह्ममुहूर्ताची वेळ नक्की कोणती असते। तर खरी ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते ती अंदाजे असं म्हटलं जातं की 1 तास 36 मिनिटे आधी सुरू होते। म्हणजे 1 तास 36 मिनिटे हा ब्रह्ममुहूर्त असतो ना, तो सूर्योदयाच्या अंदाजे 1 तास 36 मिनिटे सुरू होतो। पण हा काळ असतो तो ऋतूनुसार देखील बदलत असतो। बघा, हिंदू धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्ताचं विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे। धर्मग्रंथ, वेद, पुराण आणि आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करणं अत्यंत लाभदायक मानलं जातं। जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात ना तर तुम्हाला सौंदर्य निर्माण होईल, शक्ती प्रदान होईल, ज्ञान प्रदान होईल आणि तुमची बुद्धी आहे ना ती सुद्धा चांगली होईल। तुम्हाला आरोग्य योग्य वेळेला मिळेल। तुमचा संपूर्ण दिवस आहे ना तो ऊर्जेने भरलेला राहील। म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठणं खूप गरजेचं आहे, कारण ब्रह्ममुहूर्त हे यशाचं प्रतीक आहे। असं म्हटलं जातं की ज्यांची लहान बाळं असतील, मुलं असतील, बघा अभ्यासामध्ये ढ असतील, अभ्यास त्यांच्या लक्षामध्ये राहत नसेल, त्यांची आकलन शक्ती कमी असेल, त्यांना बुद्धी कमी असेल, त्या मुलांना नक्कीच ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं। आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की नक्की ब्रह्ममुहूर्ताची वेळ किती आहे? तर ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे सकाळी पहाटे 3:40 सुरू होते आणि 5:40 ही वेळ असते। म्हणजे 3:40 तोपर्यंत आणि 5:40 ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते असं म्हटलं जातं। बघा, शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याचा जीवनाचा काळ असतो ना, जेवढे दिवस तो ब्रह्ममुहूर्तावर उठेल तेवढा तो देवाशी कनेक्ट झालेला असतो। कारण देवाचं नातं असतं ना, बघा ती शक्ती जागृत झालेली असते। असं म्हणतात की 3:40 जी हवा येते ती स्वर्गलहरी असते, स्वर्गातून येणारी हवा असते। बघा, आपण म्हणतो की माझ्या मृत्यूनंतर मला स्वर्गामध्ये जायला आवडेल, नरकामध्ये कोणीच जाणार नाही। म्हणून जर स्वर्गाची कोणती हवा असते ना, जर ती तुम्हाला अनुभवायची असेल, स्वर्गामध्ये वातावरण कसं आहे ते जर तुम्हाला अनुभवायचं असेल ना, तर समर्थांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठा। तुमची जेवढी काही अडकलेली कामं असतील, तुमच्या जीवनामध्ये जे दुःख असेल ते कमी झाल्याशिवाय राहणार नाही। कारण ब्रह्ममुहूर्त आहे ना सर्वांचा महामेरू मानला जातो। म्हणून ब्रह्ममुहूर्तामध्ये बघा जीवन बदलण्याची अफाट शक्ती आहे। तुमचं जीवनाचं सोनं होऊ शकतं एवढी अफाट शक्ती ब्रह्ममुहूर्तामध्ये आहे।
पण मनुष्याचं कसं झालं आहे, या कलियुगामध्ये मनुष्य एवढा आळशी झाला आहे ना. बघा, पूर्वीचा काळ होता, मनुष्य 7-8 वाजता झोपायचा, 7 वाजता जेवण करायचा आणि 8 वाजता झोपून जायचा रात्री, आणि सकाळी लवकरच ब्रह्ममुहूर्तावर उठायचा. म्हणून बघा, पूर्वीची लोकं होती, त्यांचं आयुष्यसुद्धा भरपूर होतं, 100-100 वर्ष जगत होती. पण आत्ताचा काळ तसा राहिला आहे का? आता जास्तीत जास्त जेमतेम 60 ते 70 वर्ष जगतात, आणि त्याच्यामध्ये पण किती व्याधी, किती आजार जडलेले असतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये ब्रह्ममुहूर्त आहे ना, तुमची अफाट शक्ती प्रदान होत असते, अफाट शक्ती निर्माण होत असते. आणि जी स्वर्गलहरी असते, ही स्वर्गातून येणारी हवा असते, जेव्हा ती आपल्या अंतःकरणामध्ये आपण घेतो, तेव्हा तुमच्यामध्ये एक अतूट शक्ती निर्माण होते, या अतूट ऊर्जा निर्माण होते. आणि ह्या आध्यात्मिक शुद्धतेमुळं हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. याशिवाय बघा, त्यांच्या शांत आणि प्रसन्न वातावरणामुळे लोकांना आराम देण्याची ताकद आहे. म्हणून हा ब्रह्ममुहूर्त मनुष्याच्या जीवनामध्ये सुंदर आणि समाधानकारक असलेला स्वर्ग मानला जातो. बघा, शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे की ब्रह्ममुहूर्तावर काय करू नये, काय केल्यानं आपल्या जीवनामध्ये नष्टता निर्माण होते. बघा, वाईट प्रवृत्तीचा वास निर्माण होतो, ते सुद्धा आपल्या मनुष्यासाठी खूप गरजेचं आहे. बघा, ब्रह्ममुहूर्तावर चुकूनही प्रेमसंबंध प्रस्थापित करू नका, कारण प्रेमसंबंध तुम्ही प्रस्थापित केले, बघा, पुरुष आणि स्त्री एकमेकांच्या संबंधामध्ये आली तर तो पूर्ण जीवनामध्ये कलंक लागू शकतो. म्हणजेच काय, कारण ब्रह्ममुहूर्त असतो ना, तो परमेश्वराचा काळ असतो, परमेश्वराचा वास सगळीकडे झालेला असतो. आणि त्यावेळेमध्ये पुरुष आणि स्त्री एकत्र आली तर तो दोष निर्माण होत असतो. आणि हा दोष असतो ना, तो आपल्याला व्याधी, आजार, शरीरामध्ये रोग, अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर या गोष्टी करू नये, प्रेमसंबंध प्रस्थापित करू नये. जर एवढं जरी मनुष्याने लक्षात ठेवलं ना, तरी आजारापासून भरपूर दूर निघून जाईल. म्हणून ब्रह्ममुहूर्त तुम्ही एवढा हलक्यामध्ये घेऊ नका, कारण ब्रह्ममुहूर्तामध्ये एवढी पावर आहे ना की बघा, अध्यात्माचा महामेरू. आणि ब्रह्ममुहूर्तावर जे तुम्ही संकल्प कराल, ब्रह्ममुहूर्तावर जे तुम्ही कार्य कराल, ते तुमचं निश्चितच पूर्ण होणार आहे. बघा, आता पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आता आपण पक्क केलं, पण ब्रह्ममुहूर्तावर उठून करायचं काय? ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा आपण उठतो तेव्हा आपण उपासना करायला हवी, सर्वात महत्त्वाचा मुद्दा. जर ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण नुसती हवाच घेत राहिलो तर परमेश्वराची शक्ती जागृत होईल का? तर जो ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करतो त्यालाच हे फायदे होणार आहेत. आणि उपासना म्हणजे आपल्याला बघा, प्रत्येक आता ज्याचे त्याचे देव वेगळे असतात, ज्या त्या परीने प्रत्येक देवाला भजत असतो. बघा, तुम्ही जर बजरंगबलीची भक्ती करत असाल, श्रीरामाची भक्ती करत असाल, बघा विष्णूची भक्ती करत असाल, कोणत्या देवीची भक्ती करत असाल, तर प्रत्येकानं आपल्या देवी देवतांचं नामस्मरण ब्रह्ममुहूर्तावर करायला हवं, माळेचा जप करायला हवं. बघा, प्रत्येकाला मंत्र दिलेले आहेत, प्रत्येकाला वेगवेगळे मंत्र दिलेले आहेत, त्यांचं नामस्मरण करायला हवं. आणि जेव्हा तुम्ही हे नामस्मरण चालू करता ना, तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर बघा ती शक्ती अशी जागृत निर्माण होते. बघा, कधी कधी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठतो आणि उपासना करायला सुरुवात करतो. बघा, आपलं पूर्ण अंग असं शहारलं जातं. जेव्हा हे अंग आपलं शहारायला लागतं ना, बघा आपल्या अंगावरचे केस असतात असे उभे राहतात, तेव्हा आपण समजून जावं परमेश्वर आपल्या उपासनेसोबत आला आहे, उपासनेला आपल्यासोबत बसलेला आहे. हे काही संकेत असतात आणि हे संकेत कोणालाही मिळत नाही, क्वचित माणसं असतात हे त्यांना संकेत मिळतात. पण तुमची जर ब्रह्ममुहूर्ताची उपासना बघा कमीत कमी 21 दिवस तुम्ही कंटिन्यू केली, 21 दिवसानंतर त्याचे फायदे तुम्हाला मिळायला चालू होतात. म्हणून ब्रह्ममुहूर्ताची उपासना सर्वात मोठा महामेरू आहे. तुम्ही जर कोणतं कार्य घेतलं
तुमच्यावर कोणतं संकट असेल बघा, असे काही भाविक भेटतात, असे काही मायबाप सज्जन मंडळी भेटतात की ती कधी कधी विचारतात की आम्ही सर्व काही करतो तरीसुद्धा आमच्या जीवनामध्ये दुःख संपतच नाही. किती बघा व्रत वैकल्य केले, किती उपासना केल्या, किती भरपूर काही काही देवदेव केलं तरीसुद्धा आमच्या जीवनामध्ये दुःखच संपत नाही. एक आजार आल्यानंतर दुसरा आजार येतो. पण त्यांना सांगणं आहे, जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख जर असेल ना, तर समर्थांनी हा एकमेव मार्ग सांगितला आहे. जर तुमचे कर्मसुद्धा चांगले असतील, जर तुमच्या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील, तर ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठलात ना, बघा आता हा 21 दिवस नियम करून बघा आणि 21 दिवसानंतर तुमच्या जीवनामध्ये असा आमूलाग्र बदल होईल, अशी ऊर्जा निर्माण होईल ना. तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख असू द्या, कितीही संकट येऊ द्या, त्या संकटांना तोंड देण्यासाठी तुमचा चेहरा बघा एवढा प्रफुल्लित झालेला असेल की संकट तुम्हाला घाबरायला लागतील. कारण ही शक्ती ही बघा आपल्या पूर्वजांनी सांगितलेली आहे, ऋषीमुनींनी शास्त्रामध्ये पूर्ण याचं लेखन केलेलं आहे. हे का आजकालचं आहे का? ज्यांनी बघा आपल्या साधू संतांनी पूर्वी जे केलं, त्यांनी ज्याच्यामध्ये परमेश्वराशी एकजूट होण्याचा प्रयत्न केला तेच आपल्याला करायचं आहे. पण तरीसुद्धा मनुष्य सगळं माहीत असूनसुद्धा हे करतो का? बघा, पण ज्यांच्या जीवनामध्ये बघा ज्यांचे कर्मश्रेष्ठ आहेत, सर्व काही व्यवस्थित आहेत आणि तरीसुद्धा दुःख जात नसतील, तर बघा 21 दिवस हे ब्रह्ममुहूर्तावर उठून बघा आणि उपासना करून बघा. तुमच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही ऊर्जा एवढी श्रेष्ठ ऊर्जा असते की बघा, जो कंगाळपती असतो ना, त्यालासुद्धा धनवान बनवण्याची शक्ती या ब्रह्ममुहूर्ताच्या ऊर्जेमध्ये आहे. कारण ही ऊर्जा कुठून आलेली असते? तर जिथे असं म्हणतात स्वर्गामध्ये सोन्याचा धूर निघतो बघा, आणि स्वर्गामध्ये जर सोन्याचा धूर निघत असेल तर तो धूरसुद्धा 3:40 पहाटे आपल्याला लागत असतो. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि सोन्याचा धूर जर या मनुष्याच्या बघा आपल्याला लागला तर आपल्या जीवनात आपलं जीवनसुद्धा सोन्यासारखं होईल ना, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. बघा पुढे आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्तावर नक्की काय होतं? बघा, ब्रह्ममुहूर्तामध्ये नुसता माणसाने फेरफटका मारला ना, तरी शरीरामध्ये संजीवनी शक्तीचा संचार होतो. आणि याच कारणामुळे बघा वाहणाऱ्या वाऱ्याला अमृतुल्य असं म्हणतात. बघा म्हणजे काय? म्हणजे अमृतासारखा गोड आणि अमृतासारखा तेजस्वी असतो. अमृत म्हणजे काय मला सांगण्याची गरज नाही, कारण ज्याच्यामुळे जे अमृत प्राशन केल्यानं मनुष्य अमर होऊन जातो, त्या अमृतासारखा वारा जर आपल्याला लागला, बघा जो मनुष्य असतो, जो व्यक्ती असतो, तो जर ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना केली तर त्याला किती फायदा होऊ शकतो तुम्ही विचार करा. नुसतं जरी आपण ब्रह्ममुहूर्तावर फेरफटका मारला तरी या मनाला समाधान निर्माण होतं. म्हणून जो वारा येत असतो ना, तो अमृतासारखा गोड मानला जातो. बघा आयुर्वेदाने स्पष्ट केलेलं आहे की बघा ही वेळ असते ना, आपली घरातली लहान मुलं असतात. तुम्ही घरातल्या लहान मुलांना बघा पूर्ण दिवसामध्ये कुठे अभ्यास करायला सांगितला नाही तरी चालेल, पण ब्रह्ममुहूर्तावर उठून त्यांचं मन लागलं नाही तरी चालेल, पण ब्रह्ममुहूर्तावर त्यांना उठायलाच लावा आणि ब्रह्ममुहूर्तावर त्यांचा अभ्यास झालाच पाहिजे. बघा तुमची मुलं एवढी हुशार होतील ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही की माझा मुलगा किती हुशार होऊन गेला, आम्हाला समजलं सुद्धा नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जी लोक ब्रह्ममुहूर्तामध्ये रोज उठतात त्यांना यश मिळण्याची शक्यता असते ना, ती 100% जास्त मानली जाते. आणि वास्तूनुसार यावेळी संपूर्ण वातावरण सकारात्मक झालेलं असतं आणि पूर्ण ऊर्जेने भरलेलं असतं. आणि सकाळी उठल्यावर ही ऊर्जा आपल्या आतमध्ये मिसळली जाते आणि मग आपल्या विचारांमध्ये चांगले विचार मिळू लागतात. मनात उमंग तयार होतो, उत्साहाची भावना तयार होते. आणि जेव्हा आपण या सकारात्मक ऊर्जेसह कोणतंही कार्य करतो
तेव्हा बघा हे मन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. या मनामध्ये एवढी यशस्वी होण्याची ऊर्जा निर्माण होते ना. बघा तुम्ही 21 दिवस ब्रह्ममुहूर्तावर उठून बघा, कारण हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ज्याने ब्रह्ममुहूर्तावर उठलं ना त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ब्रह्ममुहूर्त म्हणजे तुम्ही साधा समजू नका, कारण ब्रह्ममुहूर्तामध्ये साधू संतांनी बघा ऋषीमुनींनी तप केले आणि ह्या ब्रह्ममुहूर्ताची एवढी शक्ती आहे की या ब्रह्ममुहूर्ताच्या शक्तीने पूर्ण ब्रह्मांडाला एकत्रित केलं. आणि पूर्ण ब्रह्मांड जेव्हा जागा होतो ना त्याच वेळेला आपल्याला जागा व्हायचं आहे. बघा असं म्हणतात की भरपूर जेव्हा एखाद्या शहरामध्ये भरपूर गाड्या एकत्र येतात तेव्हा त्या रस्त्यामधून निघताना आपल्याला नाकी नऊ येतात. त्या रस्त्यामधून आपल्याला निघता येत नाही. पण जेव्हा तो रस्ता त्या रस्त्यावर गाडी नसेल, बघा काहीच ट्रॉफिक नसेल, तर बघा आपला प्रवास सुद्धा किती आनंदामध्ये होऊन जातो. आणि हा ब्रह्ममुहूर्त असाच आहे. ब्रह्ममुहूर्तावर जी उठतात ना ती लोक बघा भरपूर आनंदीदायी आणि सुखदायी होतात. तेव्हा कुठलीही गर्दी नसते, कुठल्याही वातावरणामध्ये दोष नसतो. सर्वत्र शांतता निर्माण झालेली असते आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. कसला आवाज येत नाही. फक्त आवाज जर कोणाचा येतो ना तर तेव्हा ती वेळ असते पक्ष्यांनी जागे व्हायची, पक्ष्यांनी किळबिळाट करायची. बघा ब्रह्ममुहूर्तावर पक्ष्यांचा आवाज बघा एवढा गोड वाटतो ना की असं वाटतं पक्ष्यांनी बघा तो आवाज देत राहावा. एवढं मनाला समाधान होणारा आवाज असतो ना बघा, गोड आवाज वाटतो. कमळाचं फुळी भरतं, कोंबडी बांग द्यायला लागतात. एक प्रकारच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये बघा एक निसर्गाचं हे चैतन्य निर्माण होतं. बघा म्हणून जागं होणं हे प्रतीकच आहे ना. म्हणून निसर्ग आपल्याला संदेश देतो की झोपेचा त्याग कर माणसा, ब्रह्ममुहूर्तावर उठ. तुझ्या रोजच्या कामाची सुरुवात आहे ना ती करण्याचं काम मी स्वतः करेल. बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की जेव्हा मनुष्य ब्रह्ममुहूर्तावर उठतो तेव्हा नवे नवे तर परमेश्वरच मनुष्याची कामे करत असतो. जे काम कसं पूर्णत्वास न्यायचं हे परमेश्वर बघत असतो. पण मनुष्याचा मृत्यू येतो तरीसुद्धा ब्रह्ममुहूर्त काय आणि काय काय त्याला कळत नाही. म्हणून आज ही वेळ गेलेली नाही आहे. ब्रह्ममुहूर्ताला एवढं महत्त्व जीवनामध्ये द्या ना. ब्रह्ममुहूर्त तुम्ही ठरवलेली जी कामं असतील, तुम्ही मनामध्ये बघा तुमच्या निर्माण केलेली स्वप्न असतील, सर्व स्वप्नपूर्ती ब्रह्ममुहूर्त तुमचं निर्माण करणार आहे. तुमची स्वप्नपूर्ती सत्यामध्ये उतरवणार आहे. फक्त भगवंताशी कनेक्ट होण्यासाठी भगवंत ज्या वेळेला जागृत होतात ना त्या वेळेला आपण झोपी गेलो तर भगवंताशी आपण कनेक्ट होऊ का? जर आपण बघा कधी कधी काही लोक असतात दुपारी उपासना करतात, जेवल्यानंतर उपासना करतात. ह्या परमेश्वराच्या गोष्टी असतात ना या कधीही करून होत नाही. बघा आपण म्हणतो की मला वेळ नाही, पण वेळ बघा काढावा लागतो. वेळेचं कारण सांगून देता येत नाही. म्हणून ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे तुमच्या जीवनाचं सार आहे. आणि हे सार आहे ना ते सारच आपल्याला घ्यायचं आहे. दुसरा काय करतो आणि तो कसा सक्सेसफुल झाला याच्याकडे पाहू नका. आपल्याला काय करायचं आहे ना याकडे लक्ष द्या. बघा ज्यावेळी अर्जुनाला सांगितलं होतं की बघा त्या पक्षाला बाण मार, तेव्हा त्याच्या गुरुनी सांगितलं की तुला त्या झाडावर पक्षी दिसतो का? बघा तर अर्जुनाने सांगितलं की मला त्या पक्षाचा डोळा दिसतोय, मला पक्षी दिसत नाही. म्हणून आपल्याला कुठे जायचं आहे त्याआधी साध्य करा, ते ध्येय घोषित करा, त्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जर अर्जुनाला पक्षाचे पाय दिसले असते तर त्याचा डोळा छेदता आला असता का? कधीच नाही. म्हणजेच आपल्याला कुठे जायचं आहे या अगोदर आपण ठरवलं पाहिजे. नाहीतर आपल्याला जायचे मुंबईला आणि आपण बसू पुण्याच्या बसमध्ये तर ते चालेल का? असं कधीच होणार नाही. म्हणून समर्थांनी सोपा भक्तिमार्ग हा सांगितलेला आहे. आणि हा भक्तिमार्ग ब्रह्ममुहूर्तावर उठून ही उपासना तुमच्या जीवनामध्ये झालीच पाहिजे.
आणि जेव्हा या भक्ताच्या जीवनामध्ये ब्रह्ममुहूर्तावरची उपासना होईल ना, तेव्हाच माझा भक्त एवढा सुखी आणि आनंदी होईल ना. बघा, हे समर्थांनी वेळोवेळी सांगितलं, शास्त्रांनी सुद्धा वेळोवेळी सांगितलं, पण मनुष्य मात्र ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही. ही चुकी परमेश्वराची आहे का मनुष्याची आहे? तुम्ही विचार करा. आणि मग नंतर मनुष्याच्या जीवनामध्ये संकट यायला तयार होतात, दुःख निर्माण होतं, परत मनुष्य भगवंताला बघा दोष देतो. मग ही चुकी आपली आहे का समर्थांची आहे, सद्गुरूंची आहे? बघा, कधीतरी विचार करा. या मनाला जोपर्यंत आपण चालना देत नाही तोपर्यंत हे मन आहे ना, ते भरकटतच राहणार आहे. आणि जर आपलं मन स्थिर व्हायचं असेल तर उपासना, मौन धारण करणं सर्वात महत्त्वाचा मोठा पर्याय आहे. आणि हा पर्याय बाकी दुसरा तिसरा काहीच नाही. ब्रह्ममुहूर्तावर उठून या मनाला एक चित्त करणं, हेच काम आपल्याला करायचं आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे, या मनामध्ये विकार निर्माण होतात, या मनामध्ये लोभ निर्माण होतो, या मनामध्ये अहंकार निर्माण होतो. हा अहंकार निर्माण होतो ना, तो अहंकार निर्माण होण्याचे कारण काय असतं की आपल्याला ज्या वेळेला उठायचं आहे त्या वेळेला आपण उठत नाही, ज्या वेळेला जागायचं आहे त्या वेळेला आपण जागत नाही, ज्या लोकांशी आपल्याला बोलायचं नाही त्या लोकांशी आपण बोलणं चालू करतो. म्हणजे जे आपल्याला करायचं नाही त्याच्या उलट दिशेने आपण करत राहतो. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, जर ह्या मनाला संगत जोडायची असेल, जर या मनाला व्यवस्थित रमवायचं असेल तर अगोदर तुमच्या जीवनामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठायला सुरुवात करा. आणि तुम्ही ज्या काही गोष्टी रडगाणं असतात, बघा या भक्ताचं या भक्ती करण्यासाठी हे रडगाणंच घेऊन आलेलं असतो की परमेश्वरा मला श्रीमंत बनव, धनवान बनव आणि मग मी तुझी सेवा करतो. पण तो अगोदर परमेश्वराची सेवा करायला बघत नाही. त्याचे प्रश्न चालू असतात, देवा मला अगोदर हे कर, तेव्हा मी तुझी सेवा करीन. म्हणजे गरज कोणाला आहे, देवाला आहे की आपल्याला आहे, हे प्रत्येकानं समजून घ्यावं. हेच मनुष्याला कळत नाही की आपल्याला जर देवाला गरज असती तर बघा, हे अगोदर ज्या माणसाला समजलं ना त्याचा भक्तिमार्ग पूर्णत्वास गेला. पण हेच माणसाला कळत नाही. ही शोकांतिका आहे. आणि परत मनुष्य दुःखी होतो. पण देव पण एवढा भोळा आहे की दुःखी झाला तर परत त्याच्या नशिबाला सुख निर्माण करतो. पण ते सुख क्षणिक असतं, हे प्रत्येकानं लक्षात घ्यावं. पण जो ब्रह्ममुहूर्तावर उठतो त्याचे कर्मश्रेष्ठ आहेत आणि तो ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करतो. बघा, कधी कधी काही संकेत असतात जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला लागतो. बघा, आपलं मन एवढं असं शुद्ध व्हायला लागतं ना, परमेश्वराचं सावट आपल्या डोळ्यांसमोर निर्माण होतं. असं वाटायला लागतं की परमेश्वर माझ्या सोबत आहे. आणि परमेश्वर सोबत असताना बघा, कधी कधी हे ब्रह्ममुहूर्तावर आपण ते माळ असते ना, ती परत परत बघा ते मणी असतात, परत परत जपायला चालू करतो. आपल्या परत परत ते माळ जप कसा होऊन जातो ना, ते स्वतःला सुद्धा समजत नाही. म्हणजे ब्रह्ममुहूर्त तुमच्या जीवनाचं सार आहेच. मागे पण होतं आणि आत्तासुद्धा आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्ताला खूप जीवनामध्ये महत्त्व द्या. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की बघा, आता आपण ब्रह्ममुहूर्त एवढा महत्त्वाचा काय आहे. बघा, आपण आता मागे जाऊया, रामायणामध्ये जाऊया. वाल्मिकी रामायणामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ब्रह्ममुहूर्ताबद्दल एक बघा कथा सांगण्यात आलेली आहे. ही कथा म्हणजे अशी की बघा, पवनपुत्र हनुमानजींनी सुद्धा ब्रह्ममुहूर्तामध्येच अशोक वाटिका गाठली होती आणि जिथे त्यांनी वेद मंत्राचं पठण केलं होतं. आणि माता सीतेला तिथेच ते वेद मंत्राचं पठण ऐकवलं होतं. हे देखील शास्त्रात नमूद केलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, ज्या गोष्टीची आपण आता हे विचार करतोय की ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय. बघा, देवदेवतांनी सुद्धा ब्रह्ममुहूर्ताचा आधार घेतला. बघा, हनुमानजी बघा, आपल्याला सर्वांना माहीत असेल की ज्या प्रकारे लंकेवर बघा आक्रमण केलं आणि तिथे जाऊन आपली छाया प्रस्थापित केली, ते म्हणजे बजरंग बली. आजसुद्धा तुम्ही बजरंग बलीच्या बघा मंदिरामध्ये, आपण हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जातो. बघा, जर ब्रह्ममुहूर्तावर बजरंग बलीच्या मंदिरामध्ये जा आणि ते वातावरण बघा,
तुम्हाला एवढं शुद्ध आणि सात्विक वाटेल ना, तुमचं मन एकदम प्रसन्न होऊन जाईल. कारण असं म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावर हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हनुमंतरायांच्या मंदिराची साफसफाई केली तर तुमच्या जीवनामध्ये असलेले पाप असतात ना, पाप पूर्ण धुळीस मिळून जातात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा, जे हनुमानजींचे भक्त असतात बघा, पहाटे पहाटेच उठतात आणि पहाटे पहाटेच पूजा अर्चना करून बघा, म्हणून असं रामायणामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की रामायणामध्ये सर्व देवतांचे अवतार पूर्णत्वास गेले, पूर्ण झाले. सर्व ज्याच्या त्याच्या बघा याच्यामध्ये गेले, वेगवेगळ्या अवतारांमध्ये गेले. पण हनुमंतरायांचा अवतार आहे ना बघा, ज्यावेळी श्रीरामांचा अवतार संपला त्यावेळी हनुमंतरायांनी सुद्धा हट्ट धरला की देवा, मला तुमच्यासोबतच यायचं आहे, मला इथे तुम्ही टाकून जाऊ नका, तुम्ही जिथे जाल ना तिथेच मला राहायचं आहे. बघा, भक्त आणि दास यांच्यामध्ये कसं नातं असतं ते बघा या रामायणामध्ये आपल्याला दिसून आले. आणि तेव्हा श्रीरामांनी बघा भगवंतांनी सांगितलं की हे हनुमंता, हे बजरंगा, तुझा अजून अवतार संपलेला नाही. कारण तुझ्या अवताराची या पूर्ण जनतेला, या पूर्ण कलियुगाला बघा गरज आहे. आणि म्हणून असं मानलं जातं की सर्व देवी देवतांची अवतारं संपली पण हनुमंतरायांचा अवतार अजून संपलेला नाही. या कलियुगामध्ये सुद्धा जागृत देवस्थान म्हणून हनुमंतरायांकडे पाहिलं जातं. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी बघा ही प्रतिकूल क्षमता बघून हनुमंतरायांची मंदिरं, जिथे गाव दिसेल, जिथे शहर दिसेल, तिथे तिथे हनुमंतरायांची मंदिरं स्थापन केली. घराघरामध्ये व्यायाम चालू केले हनुमंतरायांच्या. बघा, त्यावेळची एक गोष्ट होती की व्यायामशाळा होत्या ना, त्या हनुमंतरायांच्या मंदिरातच भरवल्या जायच्या. आणि त्यावेळेपासूनच बघा व्यायामाची सुरुवात केली. कारण समर्थ रामदास स्वामींचं असं म्हणणं होतं की जर मनुष्य सुदृढ असेल, चांगलं शरीर असेल, तर त्याचं मनसुद्धा भक्तिमार्गामध्ये लागेल. आणि तोच विचार करून त्यांनी या रामभक्तीचा प्रसार केला, हनुमंतरायांच्या भक्तीचा प्रसार केला. आणि त्याचीच आज आपण फळे चाकत आहोत. म्हणजे साधू संतांनी बघा सर्व गोष्टी तेव्हाच पाहिल्या होत्या. पण आजचा काळ आहे ना, हा कलियुग आहे ना, कुठेतरी विज्ञान म्हणतं या सर्व गोष्टी खोट्या आहेत. पण त्या खोट्या म्हणून चालतील का? साधू संतांनी त्या वेळेला लिहून ठेवलं आहे की सर्व काही आम्ही पुढे काय होणार आहे ना ते आत्ताच लिहून ठेवतो. पण आत्ताचा काळ आणि आत्ताचा मनुष्य स्वतःच्या ज्ञानावर पुढे जायला बघतो आणि कधी नाश होऊन जातो ना. आपल्याला कोरोनामध्ये माहीतच झालं की निसर्गाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, कोणीच जाऊ शकत नाही. सर्व मनुष्य बघा बघा, ज्या आपण 50 वर्ष अगोदर जे जीवन जगत होतो ना ते जीवन जगायला लागला होता. आणि या कोरोनाने शिकवलं की माणसाचं नातं आहे ना मातीशी नेहमी जुळून राहतं. आणि म्हणून मातीला कधी विसरू नये. किती जरी माणसाचे पंख मोठे झाले, आभाळात जरी उडायला लागला, तरी माणसाचे पाय आहेत ना ते जमिनीवरच ठेवावे. जो जमिनीवर पाय ठेवून उडतो ना त्याचं उडणं कधीच कमी होत नाही, त्यांची संपत्ती देखील कधी कमी होत नाही. पण ज्याला अचानक पंख येतात आणि एवढा आभाळी उडायला लागतो की त्याला जमिनीवर पाय ठेवाशी वाटत नाही, त्याची संपत्तीसुद्धा क्षणिक असते. मग त्याच्या जीवनामध्ये कितीही आमूलाग्र बदल झाला तरी तो लक्षणीय नसतोच, तो क्षणिक असतो. आणि क्षणिक सुख घेऊन तो परत जैसे थे बनत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये दुःख असतील, संकट असतील, बघा या सर्वांचं जे गूढ आहे ना ते उपासनेमध्ये आहे. आणि जर या मनाला उपासनेमध्ये तुम्ही परिवर्तन केलं आणि ही उपासना जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही करायला लागलेत ना, बघा 21 दिवसानंतर तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट असेल, जे काही दुःख असेल, बघा हे निवेदन एकच प्रश्न मांडा, पण ते निवेदन एकदाच मांडा. आणि ते निवेदन असेल तर तो तुमचा प्रश्न असेल. बघा 21 दिवसानंतर
त्याला चालना मिळायला सुरुवात होईल. तुम्ही जे काही कराल ते सर्व कामं तुमची व्यवस्थित होत जातील. कारण ही मनाची संकल्पना आहे ना, जसं आपण मन वागतं ना तसं मनुष्य आपले विचार करायला सुरुवात करतो. आणि ब्रह्ममुहूर्ताचं हेच सामर्थ्य आहे. मनाला एक चित्त करण्याचं काम ब्रह्ममुहूर्त करतो. मनाला चालना देण्याचं काम ब्रह्ममुहूर्त करतो. आणि जर ब्रह्ममुहूर्त जर आपल्या जीवनामध्ये आपण तयार केला तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. कारण भगवंत तुमच्या हृदयामध्ये बसलेला असेल. आणि जिथे भगवंत असतो ना तिथे कशाचीही कमी नसते. कारण तिथे आपलं मन चालत नाही, तिथे भगवंत सर्व काही करत असतो. जय जय रघुवीर समर्थ.